बालकाची मान बसते का? नाही बसत. त्याचं कारण हेच आहे, जो हा मणका आहे तो मणक्याला एकदम कमकुवत न होता त्याला तंदुरुस्त होण्याकरता, त्याला चांगली ताकद येण्याकरता 6 महिने आईचं दूध त्या बालकाला दिलं जातं. तेव्हा त्याचा हे मणका भरून निघतो आणि 6 महिने झाल्याच्या नंतर त्याची मान बसली जाते. मला सांगा, आश्विन शुद्ध प्रतिपदेला जे घटस्थापना होतो पाडला आणि तिथून 6 महिन्याला बरोबर पाडवा येतो, बरोबर आहे का? घरी गेल्यावर मोजा. ते झाल्याच्या नंतर बरोबर जो पालता घट असतो तो 6 महिन्याला काय होतो? उतारा होतो. आलं का लक्षात? असं बालक जन्माला आल्याच्या नंतर 6 महिने त्याची मान बसलेली नसते. ते काय असतं? उतारा. आणि 6 महिने झाल्याच्या नंतर पालता घट उत्पन्न होतो आणि पालता घट झाल्याच्या नंतर त्या बालकाची मान धरल्या जाते. आणि ती मानातली जी आहे बांबू, मी सांगितला, जो तो बांबू येळू म्हणून आपण वापरला जातो. त्याला प्रत्येक ठिकाणी एक एक असे हे असतात बांबूला, त्या येळूला कडक असतात, एक असं 2, बरोबर आहे? तसं आपल्या शरीराची सुद्धा रचना आहे. प्रत्येक हाडाचा एक एक जॉईंट दिलेला असतो, प्रत्येक हाडाचा. म्हणून ते येळू हे आपण गुढीचं प्रतीक म्हणून उभं करतो, बरोबर आहे? आता मला सांगा, आता आपण आपली हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आज विज्ञानवादी लोक असे लोक म्हणतात की त्या गुढीला साडी नेसवल्याच्या नंतर, लुगडं नेसवल्याच्या नंतर आपल्या धर्माची आबरूट टांगली जाते वेशीला, असं हल्ली म्हणतात. शास्त्रामध्ये तसं सांगितलं नाही. शास्त्रामध्ये फार सुंदर सांगितले, ज्या वेळेला आईच्या गर्भामधून बालक जन्माला येतो ना, त्यावेळेला मग तो कोणी का असना, मी क्षमा मागून सांगत असत, त्याच आईच्या गर्भामधून साधू महात्मा सुद्धा जन्माला आले, बरोबर आहे? आणि त्याच आईच्या गर्भामधून जन्माला आल्याच्या नंतर प्रथमतः बालक जन्माला आल्या आल्या त्या बालकाची इज्जत आबरू राखण्याकरता जे दिलं जातं त्याला बाळातून म्हणतात, बरोबर आहे? ते आजीचं असतं. जसं त्या मुलीची आई त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असते आणि त्या ठिकाणी प्रथम त्या बालकाला त्या आजीकडे दिलं जातं आणि आजी त्या बालकाला आपल्या बाळंतरामध्ये गुंडाळलं जातं, त्याची आबरू राखली जाते. मग बघा, विचार करा, ज्या वेळेला आपण जन्माला आलो त्यावेळेला आबरू ही कशाने राखली? त्या आईच्या, त्या आजीच्या लुगड्याने राखली, कॉटनच्या त्या कपड्याने राखली, सुती कपड्याने. आणि तीच आबरू आपली राखल्याच्या नंतर आणि ती आबरू आपली आपण म्हणतो वेशीवर टाकली. जसं आज गुढी आपण उभारल्याच्या नंतर ती साडी आपण त्या गुढीला लावली जाते आणि आपण म्हणतो की आपल्या देशाची, आपल्या संस्कृतीची आबरू वेशीला टाकली. तसं नाही. तसे आपली आपण जन्माला आल्याच्या नंतर आपली आबरू झाकल्या जाते. त्या ठिकाणी त्या आजीच्याच लुगड्याने का राखली जाते? सुती असतं ना, तिथे बापाचं धोतर का दिलं जात नाही? तिथे चांगले कपडे इस्त्रीचे का दिले जात नाही? त्याला सुद्धा कारण आहे तिथे. म्हणून त्या गुढीचं महत्व सांगत असताना ती आबरू नव्हे तर या देशाची, या हिंदू धर्म संस्कृतीची इज्जत राखण्याकरता जे आपण आज उभारी करतो गुढी, ती म्हणजे आपण केलेली उभारणी गुढी आहे. आणि त्यावर जो पालथा तांब्या लावला जातो ते मी सांगून गेलो. 6 महिने प्रतिपदेला, आश्विन शुद्ध प्रतिपदेला, तिथून ते आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, आज गुढीपाडवा, आज 6 महिन्यापर्यंत तो घट 6 महिन्यापर्यंत पालथा आणि आज उताना असतो हे सांगितलं. म्हणून त्याच्यावर घातला जातो पालथा. मग हे झालं गुढीचं, चोळीचं. आता त्याच्यावर झालं